नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी कथा, हरतालिकेचे वृत्तकथन। ही कथा केवळ धार्मिक दृष्टीने महत्त्वाची नाही, तर आपल्याला श्रद्धा, संयम आणि निष्ठेचे खऱ्या अर्थाने महत्त्व शिकवते। हरतालिका वृत्ताचे कथन स्कंद पुराणात सविस्तर दिले आहे। पर्वतराजा हिमालय यांच्या कन्या पार्वती लहानपणापासूनच भगवान शंकराची भक्त होत्या। त्यांनी मनाशी ठरवलं होतं, मी फक्त शंकरांनाच पती म्हणून स्वीकारेन। पण हिमालय राजाने तिचं लग्न भगवान विष्णूसोबत ठरवलं। हे समजल्यावर पार्वती फार दुःखी झाल्या। ते आपल्या सखीला सोबत घेऊन घनदाट जंगलात गेल्या। तिथे त्यांनी कठोर तप सुरू केलं। त्या दिवशी त्यांनी अन्न पाणी घेतले नाही, फक्त वाळूवर बसून भगवान शंकराचं ध्यान करू लागल्या। पार्वतीच्या या दृढ निश्चयाने भगवान शंकर प्रसन्न झाले व ते प्रकट होऊन म्हणाले, देवी, तुझ्या अखंड भक्तीने मी संतुष्ट झालो आहे। तू माझी अर्धांगिनी होशील। नंतर हिमालय राजाने हा विवाह मान्य झाला आणि महादेव पार्वतीचा दिव्य विवाह संपन्न झाला। याच घटनेने आठवण म्हणून स्त्री आजही हे वृत्त करतात। हर म्हणजे शंकर आणि तळिका म्हणजे सखी, कारण पार्वतीने आपल्या सखीच्या मदतीने हे वृत्त केले होते। त्यामुळे या वृत्ताला हरतालिका असे म्हणतात। या दिवशी सर्व स्त्रिया उपवास करतात। मातीच्या किंवा धातूच्या शिव पार्वतीच्या मूर्ती तयार करून त्यांचं पूजन केलं जातं। फुलं, फळं, पंचामृत नैवेद्य अर्पण केलं जातं। रात्री कथा ऐकून जागरण केलं जातं। काही स्त्रिया दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडतात। हे वृत्त आपल्याला शिकवतं की खरी श्रद्धा आणि संयम यांच्यात किती मोठी ताकद आहे। पार्वतीप्रमाणे जर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहिलो तर यश निश्चित मिळतं। आजच्या जीवनात हरतालिका आपल्या सकारात्मक मानसिक शांती आणि कुटुंबासाठी शुभ आशीर्वाद देते। गावोगावी महिलांनी सजवलेले मंडप, गाणी, भजन, जागरण यामुळे वातावरण मंगलमय होतं। काही ठिकाणी हरतालिका स्त्रियांच्या तिळगुळासारखा उत्सव म्हटलं जातं। या निमित्ताने सखी मैत्रिणी एकत्र येतात, अनुभव शेअर करतात आणि सामाजिक बंध जपतात। आजही अनेक स्त्रिया सांगतात की वृत्तानं पतीचं आयुष्य वाढलं, संकट टळली, सुख समृद्धी मिळाली। कुमारी मुलींना योग्य पती मिळावा म्हणून हे वृत्त पाळलं जातं। यातून लोकांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला पण बळ मिळतं। स्कंद पुराणात वर्णन आहे की पार्वतीने हे वृत्त भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं होतं। त्या दिवशी वृत्त करणाऱ्याला पार्वतीसारखे सौभाग्य प्राप्त होतं। या वृत्ताचं फळ केवळ या जन्मापुरतंच नाही, तर पुढील जन्मामध्येही मिळतं असं मानलं जातं। आजच्या धावपळीच्या जीवनात हरतालिका म्हणजे एक मानसिक ऊर्जा आहे। उपवास, पूजा आणि कथा ऐकल्याने मनाला शांती मिळते। सोबतच समाजात स्त्रियांना एकतेचं दर्शन घडतंय। आधुनिक मुलीही हे वृत्त श्रद्धेने पाळतात, म्हणून त्यांना आत्मविश्वास निर्माण होतो। आत्मविश्वास आणि आशीर्वाद मिळतो। हरतालिका वृत्त म्हणजे प्रेम, निष्ठा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। आपण सर्वांनी या वृत्तातून प्रेरणा घेऊन आपल्याला आयुष्यात भक्ती, कुटुंबाबद्दलची जबाबदारी जपावी। अशा प्रकारे आपण हरतालिकेचे वृत्ताचे नियम करतो आणि या दिवशी सर्व स्त्रिया मनोभावे पूजा करतात। चला तर मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी हर हर महादेव असं लिहा, जेणेकरून या शब्दातून आपल्याला आणखीन ऊर्जा मिळते। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।